काय आवडतं मला माझ्यातलं माझं बिंदासपणे बोलणं, फटकळपणे बोलणं. त्याच्यामुळे माझ्या मनात काही नसतं. जे काय माझ्या तोंडी येतं, जे खूप लोकांची एक सवय असते की मनात काही वेगळं, तोंडी काही वेगळं. माझं तसं नाही आहे. जे मनात आहे तेच माझ्या तोंडात आहे. की तिथे फोटोशूट यार असं कोणी नाही आठवतं की तिथे फोटोशूट. मी समृद्धी केळकर ताई. माझा वीकनेस माझा पेशन्स आहे. मी जेव्हा स्वप्नांबद्दल विचार पण करते ना, मी इमोशनल होऊन जाते. कारण मी खूप मोठे मोठे स्वप्न बघते आणि मी खरंच कष्ट करते ते पूर्ण करण्यासाठी. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज मला खूप छान वाटतंय कारण का आज या हापूस आंब्यासोबत अजून एक हापूस आंबा माझ्यासोबत आहे. आम्ही अजिबात असं फोनवर आम्ही डिसाईड नाही केलंय की आपण ऑरेंज किंवा हा जो कलर आहे येल्लो ऑरेंज येल्लो असं काही घालायचं, पण आम्ही घातलं आणि यासाठी एक रॅपिड फायरचा एक छोटासा राऊंड आणलाय. आय होप तू छान करशील. येस, आय विल ट्राय. ओके, रॅपिड उत्तर द्यायचं तुला सवय आहे. ओके, जिम और योगा? योगा. फिल्म्स और सीरियल? फिल्म्स. डे और नाइट? नाइट. माउंटेन्स और बीच? माउंटेन्स. इंस्टाग्राम की फेसबुक? इंस्टाग्राम. फोटोशूट और सेल्फीज? फोटोशूट. टी और कॉफी? कॉफी. तुझ्यातली एक सवय तुला खूप आवडते? खूप आवडते. खूप आवडते. काय आवडतं मला माझ्यातलं माझं बिंदासपणे बोलणं, फटकळपणे बोलणं. त्याच्यामुळे माझ्या मनात काही नसतं. जे काय माझ्या तोंडी येतं, जे खूप लोकांची एक सवय असते की मनात काही वेगळं, तोंडी काही वेगळं. माझं तसं नाही आहे. जे मनात आहे तेच माझ्या तोंडात आहे. ओके, तुझ्यातली एक सवय तुला अजिबात आवडत नाही? माझा पेशन्स नाही, अजिबात खूप खूप कमी आहे. ओके, आत्तापर्यंत तू ज्याच्यासोबत काम केलं असा आवडता को स्टार किंवा आवडता एखादा कंटेस्टंट? मी जो डान्स रियालिटी शो केला होता त्याचे जज होते अंकुश चौधरी सर. ओके. तर मग मला तो दिवस अजूनही आठवतो. मी ॲज अ कंटेस्टंट म्हणून गेले होते आणि आमचे जे कोरिओग्राफर्स होते, ऑफकोर्स अंकुश सर जास्त सिनियर आहेत आम्हा सगळ्यांनाच, त्या कोरिओग्राफर्सला सुद्धा की जे आम्हाला शिकवतात. अंकुश सर स्टेजवर आल्या त्या कोरिओग्राफर्सचे सुद्धा स्वतः पाय पडायचे. तर मला ते बघून मला इतकं छान वाटलं की इतका मोठा कलाकार, इतका मोठा सुपरस्टार आहे इंडस्ट्रीतला, पण आज ते सुद्धा त्या कोरिओग्राफरचे पाय पकडत आहेत. तर मला पुढे जाऊन हेच एक स्वतःमध्ये बघायचं आहे की मी कितीही उंच भरारी घेतली तरी मी माझे रूट्स नाही सोडणार आहे. खूप मस्त. मराठीमधल्या या दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. महेश मांजरेकर. वाह वाह, छान नाव आहे. ही पुढील काही वाक्य देणार आहे मी तुला, फ्रेजेस आहेत, ते तुला कोणाला बोलायला आवडतील Okay. आपल्या इंडस्ट्रीमध्ये जनरली? मॅन विथ अ गोल्डन हार्ट? अंकुश चौधरी सर. बडी बडी बाते? बडी बडी बातें. आई ग काय करू. बडी बडी बातें. त्यांचा आता इंटरव्ह्यू एक फेमस झाला होता, ज्यांनी आता त्याच्यामध्ये काम केलं होतं. कुठला तो मूवी आत्ता आला होता, छावामध्ये काम केलं होतं. संतोष जुवेकर. हां. किती ते फोटोशूट? किती ते फोटोशूट. किती ते फोटोशूट यार असं कोणी नाही आठवतं. किती ते फोटोशूट. मी समृद्धी केळकर ताई. हो. कोणाचं काय तर कोणाचं काय? कोणाचं काय तर कोणाचं काय नाही यार, हे सगळं नाही आठवत. ओके, एव्हरग्रीन? एव्हरग्रीन वर्षा उसगावकर. ब्युटिफुल सोल? ब्युटिफुल सोल सिद्धार्थ जाधव सर. तुझी स्ट्रेंथ काय? माझी स्ट्रेंथ माझा विश्वास की मी हे सगळं करू शकते. तुझा वीकनेस काय? माझा वीकनेस माझा पेशन्स आहे. ओके, हे तुला कोणाला बोलायला आवडेल? हे तुझं इंस्टाग्रामचं सगळ्यात बेस्ट अकाउंट आहे? हे तुझं त्या इंस्टाग्रामवरचं सगळ्यात बेस्ट अकाउंट ना? इंस्टाग्रामवरचं सगळ्यात बेस्ट अकाउंट कोमल पांडे एक इन्फ्लुएन्सर आहे. हां. तिचे आउटफिट्स मला ॲक्च्युली आवडतात आणि ती जे काय घालते ते तिच्या बॉडीला खूप चांगल्या प्रकारे कॉम्प्लिमेंट होतं. म्हणजे मी तितक्या चांगल्या प्रकारे नाही ते कॅरी करू शकत. ती खूप छान करते. तू मला फॉलो का करत नाहीस असं तुला कोणाला विचारायचं? ओके, अंकुश चौधरी सर. करा बाबा तिला ते follow. क्रश आहेत माझे. ओके, तुला PR चेंज करायची गरज आहे? PR चेंज करायची गरज आहे. वैभव चव्हाण. सॉरी. ओके, ऋतुजाला जर लॉटरी लागली, अनलिमिटेड लॉटरी लागली, तर पहिल्या 3 गोष्टी काय करशील? सगळ्यात आधी घराचं जे लोन आहे ते सगळं फेडेल. भावाचं क्रिकेट खेळायचं जे स्वप्न अधुरं राहिलं आहे त्याच्यासाठी मी काहीही करेल, पण त्याचं ते स्वप्न पूर्ण करायला मदत करेल. आणि दुसरी गोष्ट, एक चांगली गाडी घेईल म्हणजे आम्हाला ॲम्ब्युलन्समधनं जायला नाही लागणार. किती भारी. पण आता हे शेवटचे 2 प्रश्नांचे मला खूप आवडतात, रॅपिड फायरचे. तुला कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? मला विठाबाई नारायण गावकर. वाव. कारण की मी लावणी करते हो. आणि त्यांनी जे काय केलंय ते इमॅजिनेशनच्या पलीकडे, त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी जे लावणीला वाहून टाकलंय. मला नक्कीच, मला माहिती आहे त्यांच्यावरती ऑलरेडी बायोपिक होतीये, पण मला करायचं आहे. हो, अगदीच.
आता एक शेवटचा प्रश्न, जर तुझ्यावर एखादं बुक लिहिलं गेलं पुढे जाऊन, त्याचं टायटल काय असेल? स्वप्न. का? कारण की मी खूप स्वप्न बघते आणि माझ्या आयुष्यातला एक दिवस, एक रात्र, एक क्षण असा जात नाही ज्याच्यामध्ये मी माझे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार नाही करत. म्हणजे मी जेव्हा स्वप्नांबद्दल विचार पण करते ना, मी इमोशनल होऊन जाते. कारण मी खूप मोठे मोठे स्वप्न बघते आणि मी खरंच कष्ट करते ते पूर्ण करण्यासाठी. अगदीच, आणि स्वप्न पूर्ण होतात ती बघत राहा आणि वास्तू नेहमीच तथास्तू म्हणत असते. सो थँक्यू सो मच, तू इथे आलीस, तू इतक्या छान गप्पा मारल्यास माझ्याशी. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता या गोड मुलीसोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. नमस्कार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.